अनधिकृत दारूबंदीवर कारवाई होत नसल्यामुळे संपूर्ण अंबडगाव गावातील नागरिकांनी बदनापूर पोलीस ठाण्याला घेराव घातला असून तात्काळ दारूबंदी व्हावी या मागणीसाठी अंबडगाव पोलीस ठाण्याच्या दारात बसून जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही येथून उठत नाही असा इशारा यावेळी गावाने दिला आहे। 2 दिवसांपूर्वी अंबड गावात सर्व महिला पुरुष एकत्रित आले होते। गावात अनधिकृत बोगस दारू विकत असल्यामुळे अनेकांचे प्राण गेले असून तरुण पिढी देखील दारूच्या व्यसनी जात आहे। यासाठी ग्रामपंचायत मध्ये विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते। गावकऱ्यांनी आणि ग्रामपंचायतने अनधिकृत दारू विक्री करणाऱ्यांना समज दिली होती। पोलीस प्रशासनाला देखील निवेदन दिले होते, परंतु अद्याप पोलीस प्रशासनाकडून कारवाई न झाल्यामुळे संतप्त झालेल्या महिला पुरुषांनी थेट बदनापूर पोलीस ठाणे गाठत निवेदन सादर केले आहे आणि जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही पोलीस ठाण्यातून जाणार नाही असा पवित्रा या गावाने घेतला आहे। यावेळी आमचे प्रतिनिधी किशोर शिरसाट यांनी आढावा घेतला। नमस्कार, मी किशोर शिरसाट, एनटीव्ही न्यूज महाराष्ट्रातील प्रेक्षकांचं स्वागत आहे। 2 दिवसापूर्वी बदनापूर तालुक्यातील अंबडगाव या ठिकाणी सर्व गावकऱ्यांच्या महिलांनी 300-400 महिलांनी दारू बंद करण्यात यावी आणि अधिकृत ज्या विक्री गावात होती त्याच्या विरोधात त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयावर आंदोलन केलं होतं, ठेवी आंदोलन केलं होतं, परंतु अद्याप कारवाई झाली नाही। त्यामुळे त्यांनी थेट पोलीस स्टेशन या ठिकाणी त्यांनी आपला मोर्चा वळवलेला आहे। काय सांगसान, माझ्यासोबत काही महिला देखील आहे, काय सांगसान, काय कशासाठी तुम्ही इथं आलात? आम्ही आलो दारूसाठी। आमच्या गावातली दारू बंद झाली पाहिजे। आमच्या लय मुलाबाळाला त्रास आहे, माणसं दारू पिऊन येते ना, आम्हाला खाऊ देत नाही, काही नाही। दारूसाठी आमच्या 2-4 आत्महत्या झाल्या। तुम्ही आता त्या 2 दिवसापूर्वी गावात सुद्धा मोर्चा काढला होता, ठेवी आंदोलन केलं होतं ग्रामपंचायतला, त्यावर कारवाई झाली नाही का? नाही झाली। पोलीस लोक आले, नुसतं त्याला काय बोलले, काही नाही, मागं निघून गेले, ते काय त्यानं काही केलं नाही त्याला। आता आज सकाळी मी आमच्या इथं एक म्हातारी वारली म्हणून बोलायला चालले होते, किंवा मला आडच आला। मला म्हणे तू रातच्या 12 वाजता माझ्या घरी आली आणि मी जरा तुझ्या घरी रातचं 12 वाजता आलो तर काय करायचंय? माझ्या घरी नवरा नाही, लेकरं नाही, आपला नवरा दारू पिऊन गेला। असं गावामध्ये किती प्रकार झालेले, किती गावामध्ये भरपूर काही लोक सुद्धा दारूचे पायी त्यांचं मृत्यूशी ते झुंज दिलेले, काय सांगतात? 3 जण वारलेले, कातुरे वारले, राऊत वारले, कृष्णा काका वारले, ते लेकरं लहान आहे। आम्हाला टीच्या लेकराकडे पाळले जात नाही। तुला 10वीला लेकरू आहे कृष्णा काकाचं, त्यानं 10 लाख रुपये लावले तरी पण कृष्णा काका जगले नाही। आम्ही आमच्या माणसाने कसं जगायचं? दारू बंद झाली पाहिजे, आमचं एवढंच म्हणणं आहे। दारू बंद काय वेदना, काय तुमच्या वेदना, काय वेदना? आमची दारू बंद झाली, आम्हाला लई त्रास आहे। आम्ही रोज मजुरी करून येतो, याला आम्हाला एवढं जेवायला भेटत नाही। पोलीस कारवाई होत नाही का? पोलीस कारवाई होत नाही यावरती? पोलिसांनी याच्या आधी बरेच वेळेस आम्ही सहाय्य केल्या, काहीच नाही झालं। पोलीस लोक येते, चौकशी करते, परत जाते। आमच्या गावात जर 3 दुकानं आहे, आज ती एखादी पडत, आणि जर गावात दुकानं नसती तर आमचा माणूस आज जगला असता। कमीत कमी 5-10 वर्ष तरी ते कृष्णा काका जगले असते। त्यांचा मुलगा आज त्याचं खेळाचं वय, त्याचं काय करायचं त्या मुलांनी आज? असं सुद्धा आहे का तरुण वयाची मुलं सुद्धा गावामध्ये दारू पितात, 90% लोक दारू पितात असंही गावामध्ये सांगितलं जातं। काय सांगसाल काही, काय सांगसाल, काय प्रकार आहे, खरं आहे का? बोले पुलिसों का नाम लिए तो बोलते कि हफ्ते लेते पुलिस लोग हमारे से। फिर हमने क्या करना? हम खेतों में काम करके आते, हमारे आदमी पी के आते, मारते, ठोकते, वो छोड़ो नहीं दारू। गाँव में कितने दुकान है? गाँव में कितने दुकान है? 4-5 दुकान है हमारे गाँव। तो वो बंद नहीं करते? नहीं करते बंद, कितना खाना करे, सजा दिए, वो दिए, सूरज नहीं लोग हमको मारते, रात का बाहर बैठ के हम जाके ऐसे आदमी हमारे घरी येऊन घरचे दारू पिऊन आल्यानंतर आम्हाला मारहाण सुद्धा करतात, असे सुद्धा या महिलांनी या ठिकाणी सांगितलं। आणखीन आपल्याकडे काही महिला देखील आहेत. काय सांगतात, काय छोटाली मुलं शाळेमध्ये जाते, त्यांच्यावर पण परिणाम व्हायला लागले। त्यामुळे आम्हाला छोटाली बाळ घेऊन इथे यायचा प्रश्न पडला, कारण ॲक्शन जर झाली असते त्याच्या अगोदर 10 तिथं छोटाली मुलं घेऊन यायची परिस्थिती झाली नसती। त्यामुळे आम्ही सगळी इथं जमलो, आज ॲक्शन केला। आमचं मागणं फक्त एवढंच आहे की पोलिसांना दारू बंद करा, हे आमचं काहीतरी निर्णय लावा। त्याचं करताना पोलिसांनी दारू बंद करावी यासाठी आम्ही पोलीस स्टेशन गाठलेलं आहे असं देखील या महिलांनी सांगितलं। यांचा वेदना, खूप मोठ्या प्रमाणात वेदना होत आहे, त्यांचा आक्रोश आहे। गावातली तत्काळ दारूबंदी व्हावी यासाठी त्यांची त्या ठिकाणी मागणी आहे। मी किशोर शिरसाट, एनटीव्ही न्यूज मराठी, बदनापूर, जालना।
प्रतिनिधी किशोर शिरसाट, NTP न्यूज मराठी, बदनापूर, जालना।